एक महत्त्वाची बातमी समोर येते पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून पिस्तूल 3 जिवंत कारतूस जप्त करण्यात आलेले आहेत। गुन्हे शाखेकडून गुन्हेगार पूर्वेश चव्हाणला आता अटक करण्यात आली आहे। टिळक रोड येथील पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून कारवाई करण्यात आली। तर मुंबईतील प्रदूषणात वाढ झाली आहे। हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक चिंताजनक पातळीवर आहे। हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक थेट 356 वर पोहोचलाय। मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होतोय आणि रुग्णसंख्येत देखील वाढ होतीये। तर या आठवड्यात उत्तर भारतात थंडी वाढण्याची शक्यता आहे। राज्यातील तापमानात घट होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे। तर हवामान विभागाकडून हा संपूर्ण अंदाज आता यावेळी व्यक्त करण्यात येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।